नमस्कार. आज आपण एक अशा क्षणावर, अशा एका पर्वावर नजर टाकणार आहोत जिथे भारताचा नकाशा नकाशाच नाही तर इतिहास आणि ओळख सगळंच कायमचं बदललं. अगदी. ही गोष्ट आहे 16व्या शतकातली. विचार करा, दिल्ली सल्तनत आतून पोखरली जात होती. आणि वायव्याच्या खिंडींमधून एक नवीन वादळ घोंगावत होतं. बरोबर. आणि आज आपल्याकडे या वादळाचा माग काढण्यासाठी काही खास साधने आहेत. हो, आपल्याकडे काही ऐतिहासिक लेख आहेत, त्या काळातली काही नाणी आहेत आणि युद्धांच्या डावपेचांचं विश्लेषण सुद्धा आहे. आणि या सगळ्यांतून आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. की मध्य आशियातलं आपलं वडिलोपार्जित राज्य गमावलेला एक राजकुमार भारताचा सम्राट कसा बनला? आणि माझा मुख्य प्रश्न हा आहे की हा जो झहीरुद्दीन मोहम्मद बाबर होता, तो एक लष्करी जिनियस होता की इतिहासातला सगळ्यात नशीबवान माणूस? हा, खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे त्याला भारताचं सिंहासन मिळालं कारण त्याने ते खेचून घेतलं, की ते मुळातच रिकामं होतं आणि कोणीतरी येऊन बसावाशी वाट बघत होतं? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आधी तत्कालीन भारताची परिस्थिती बघूया. हो. 16व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे कागदावर दिल्लीचा सुलतान होता इब्राहिम लोदी, पण त्याची सत्ता खरंच किती होती? हाच माझा पुढचा प्रश्न होता. आपण वाचतो की दिल्ली सल्तनत म्हणजे एक मोठी एकसंध शक्ती होती, पण खरंच तसं होतं का? अजिबात नाही. तुम्ही जो तो राजकीय पोकळीचा मुद्दा मांडलाय ना, तोच या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. दिल्ली सल्तनत फक्त नावालाच उरली होती. अच्छा. हो, पंजाबमध्ये दौलत खान लोदी, जो इब्राहिमचाच नातेवाईक होता, तो जवळजवळ स्वतंत्र राजासारखाच वागत होता. पूर्वेला बंगाल, मध्य भारतात माळवा, गुजरात. म्हणजे सगळीकडे स्वतंत्र सुलतानी होत्या. अगदी. आणि ह्या सगळ्यांपेक्षा एक मोठी शक्ती होती राजपुतान्यात. राणा सांगा यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेली राजपूत शक्ती. म्हणजे दिल्लीचा सुलतान फक्त दिल्लीपुरताच मर्यादित होता. बरोबर. पण त्याच्याच सरदारांनी, त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या विरुद्ध बंड का केलं? म्हणजे इब्राहिम लोदीमध्ये अशी काय कमतरता होती? कमतरता म्हणता येणार नाही, पण त्याची विचारसरणी वेगळी होती. हे समजून घेणं महत्वाचं आहे की अफगाण सरदार स्वतःला सुलतानाचे नोकर नाही समजायचे. मग काय समजायचे? ते स्वतःला समान भागीदार म्हणजे फर्स्ट अमॉंग इक्वल्स असं समजायचे. लोधी घराणं हे अफगाणांचं होतं आणि त्यांची परंपराच अशी होती की सुलतान हा सगळ्या सरदारांमध्ये मुख्य आहे, पण तो त्यांचा मालक नाही. ओके. म्हणजे एका मंडळासारखं राज्य होतं ते. अगदी. पण इब्राहिम लोधीला हे मान्य नव्हतं. त्याला एक मजबूत, केंद्रीभूत आणि निरंकुश साम्राज्य उभं करायचं होतं, जिथे त्याचा शब्द तोच अंतिम. आणि जेव्हा त्यांनी या सरदारांच्या अधिकारांवर गदा आणायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या अहंकाराला तो एक थेट धक्का होता. त्यामुळे पंजाबचा दौलत खान लोधी आणि इब्राहिमचा काका आलम खान लोधी यांनी जे बंड केलं, ते फक्त सत्तेसाठी नव्हतं की हा येईल, इब्राहिमला हरवेल आणि निघून जाईल. नेमका हाच त्यांचा गैरसमज होता. त्यांना वाटलं की बाबर हा तैमूर सारखाच असेल, येईल, दिल्ली लुटेल आणि मध्य आशियात परत जाईल. आणि मग दिल्लीची गादी आपल्यासाठी मोकळी होईल. हो, पण त्यांना बाबर कोण होता, त्याची महत्वाकांक्षा काय होती, याचा अजिबात अंदाज नव्हता. चला तर मग आता बाबरकडे वळूया. त्याच्या रक्तात दोन महान योद्ध्यांची परंपरा होती, नाही का? तैमूर आणि चंगेज खान. हो, पण तरीही तो एक निर्वासित राजकुमार होता. ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी विसंगती होती. म्हणजे बघा, पित्याच्या बाजूने तो तैमूरचा 5वा वंशज आणि आईच्या बाजूने चंगेज खानचा. पण त्याचं वडिलोपार्जित राज्य म्हणजे फरगाना आणि समरकंद, ते त्याच्या हातून गेलं होतं. हो, उझबेकांच्या आक्रमणामुळे तो अनेक वर्ष अक्षरशः भटकत होता. शेवटी 1504 मध्ये नशिबाने त्याला साथ दिली आणि त्याने काबूल जिंकलं. पण काबूल हे काही दिल्ली किंवा समरकंद नव्हतं. अजिबात नाही. काबूल एक लहान डोंगराळ प्रदेश होता. तिथलं उत्पन्न इतकं कमी होतं की बाबरला आपल्या सैन्याचा आणि सरदारांचा खर्च भागवणंही कठीण झालं होतं. अच्छा. त्याच्या आत्मचरित्रात बाबरनामामध्ये तो लिहितो की काबूलमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या घरचाही भागत नव्हता. म्हणजे त्याला एका मोठ्या आणि श्रीमंत प्रदेशाची गरज होतीच. नितांत गरज होती, नाहीतर त्याचे सरदार त्याला सोडून गेले असते. त्यामुळे भारताच्या अफाट संपत्तीकडे त्याचं लक्ष जाणं ते स्वाभाविक होतं. म्हणजे दौलत खान लोदीचं निमंत्रण हे फक्त एक निमित्त ठरलं. तो आधीच संधीच्या शोधात होता असतो. अगदी. आणि मग आलं पानिपतचं पहिलं युद्ध. 21 एप्रिल 1526.
एक मिनिट थांबा. आकडेवारी पाहिली की धक्काच बसतो. एका बाजूला इब्राहिम लोधीचं जवळजवळ 1,00,000चं सैन्य आणि हजारो हत्ती, आणि दुसऱ्या बाजूला बाबरचे फक्त 15,000 सैनिक. हे तर अशक्य वाटतंय. बरोबर. बाबराकडे अशी कोणती जादूची कांडी होती की त्याने हा सामना जिंकला? जादू नाही तर शुद्ध लष्करी बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान. इथेच आपल्याला बाबर जिनियस होता की लकी याचं पहिलं उत्तर मिळायला लागतं. त्याने 2 गोष्टींचा वापर केला ज्या भारतासाठी पूर्णपणे नवीन होत्या. पहिली होती तुळगुमा युद्धनीती. तुळगुमा म्हणजे काय? ही उझबेकांची युद्धनीती होती जी बाबर त्यांच्याकडूनच शिकला होता. यात तो काय करायचा तर आपल्या सैन्याचे छोटे छोटे पण वेगवान तुकड्यांमध्ये विभाजन करायचा. ओके. मुख्य सैन्य समोरून लढत असताना घोडदळाच्या तुकड्या शत्रूच्या बाजूने आणि मागून वेढा घालायच्या. म्हणजे शत्रू समोरून लढता लढता अचानक चारी बाजूंनी घेरला जायचा. वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोफखाना. बरोबर. पण तोफा तर जगात इतर ठिकाणीही होत्या. मग फक्त तोफा असण्याने फरक पडला की त्या कशा वापरल्या गेल्या हे जास्त महत्वाचं होतं? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. फक्त तोफा असणं महत्वाचं नव्हतं. बाबरने अराबा किंवा ओटोमन पद्धतीचा वापर केला. अराबा पद्धत? हो. यात तो अनेक बैलगाड्या एकमेकांना चामड्याच्या पट्ट्यांनी बांधून एक कृत्रिम भिंत तयार करायचा आणि या गाड्यांच्या मधल्या जागेत तोफा आणि बंदुका घेतलेले सैनिक लपवलेले असायचे. म्हणजे एक अभेद्य भिंतच होती ती. हो, जिला लोधीचं घोडदळ पार करू शकलं नाही. म्हणजे एका बाजूला तुळगुमामुळे सैन्य मागून आणि बाजूने घेरलं जात होतं. आणि समोरून पुढे गेलं तर गाड्यांची आणि तोफांची भिंत होती. वा. अगदी बरोबर. आणि या तोफांचा केवळ लष्करीच नाही तर मानसिक परिणाम खूप मोठा होता. कसा? उस्ताद अली आणि मुस्तफा हे त्याचे 2 ओटोमन तोफची. जेव्हा त्यांनी तोफांचा मारा सुरू केला तेव्हा त्याचा आवाज आणि धूर तो भारतीय सैन्यासाठी आणि विशेषतः हत्तींसाठी अभूतपूर्व होता. अच्छा, हत्ती बिथरले असणार. प्रचंड. त्या आवाजाने हत्ती बिथरले आणि त्यांनी आपल्याच सैन्याला पायाखाली तुडवायला सुरुवात केली. लोधीच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला आणि काही तासांतच लढाईचा निकाल लागला. आणि इब्राहिम लोधी? तो शौर्याने लढला पण रणांगणावर मारला गेला. तर पानिपत जिंकलं गेलं. बाबर आता दिल्ली आणि आग्राचा मालक झाला. आता तार्किकदृष्ट्या त्याला सुरक्षित वाटायला हवा होतं. बरोबर. पण आपल्या स्रोतांनुसार परिस्थिती नेमकी उलटी होती. त्याचे सैनिक दिल्ली जिंकूनही प्रचंड घाबरले होते. हो, हरलेल्या अफगाणांना नाही तर पश्चिमेकडून येणाऱ्या एका नवीन शक्तीला. अगदी. आणि ती शक्ती होती मेवाडचे महाराणा संग्रामसिंग म्हणजेच राणा सांगा. राणा सांगा. हो, पानिपतची लढाई ही तर फक्त सुरुवात होती. भारतावर राज्य करण्याच्या मार्गातला खरा आणि सर्वात मोठा अडथळा राणा सांगा होते. म्हणजे राणा सांगा यांनीही असाच विचार केला होता की बाबर लूटमार करून परत जाईल अगदी. आणि मग आपण दिल्लीवर ताबा मिळवू. हो. पण बाबराने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि संघर्ष अटळ झाला. आणि राणा सांगा हे काही इब्राहिम लोधीसारखे नव्हते. ते एक महान योद्धे होते. नक्कीच. त्यांनी अनेक राजपूत राजे आणि काही लोधी सरदार जसे की हसन खान, मेवाती यांना एकत्र करून एक महाआघाडी उभी केली होती. म्हणजे बाबरासमोर आव्हान खूप मोठं होतं. खूप मोठं. 1527 मध्ये खानवाच्या मैदानावर दोन्ही सैन्य आमनेसामने आली. यावेळी बाबरासमोर राणा सांगांचं सैन्य संख्याबळाने खूप मोठं होतं आणि त्याच्या स्वतःच्या सैन्याचं मनोधैर्य खचलं होतं. पूर्णपणे खचलं होतं. राणा सांगांच्या शौर्याच्या कथा ऐकून ते परत काबूलला जायची मागणी करत होते. ही बाबराच्या आयुष्यातली सगळ्यात कठीण वेळ होती. आणि इथेच त्याने ते प्रसिद्ध भाषण दिलं नाही का? हो, पण ते फक्त भाषण नव्हतं. ते एक मास्टर स्ट्रोक होता. त्याला माहीत होतं की सैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी धर्मापेक्षा मोठं कोणतंच शस्त्र नाही. त्याने या लढाईला जिहाद घोषित केलं. बरोबर, धर्मयुद्ध. पण तो इथेच थांबला नाही. त्याने आपल्या महागड्या सोन्या चांदीच्या दारूच्या सुऱ्या आणि पेले सैन्यासमोर आणले. स्वतःच्या हाताने फोडून टाकले. हो. आणि त्याने आयुष्यात कधीही दारूला स्पर्श न करण्याची शपथ घेतली. वाह. म्हणजे तो सैनिकांना फक्त लढायला सांगत नव्हता, तर तो हे दाखवून देत होता की मी सुद्धा तुमच्यासोबत सगळं काही त्याग करायला तयार आहे. प्रचंड प्रभावी नेतृत्व. या एका कृतीने सैनिकांमध्ये एक नवीन ऊर्जा भरली. लढाईच्या मैदानात त्याने पुन्हा एकदा पानिपतच्या युद्धनीतीचाच वापर केला. तोफखाना आणि तुडगुमा. अगदी. राजपूतांची पारंपरिक शौर्याची पद्धत या आधुनिक डावपेचांपुढे टिकू शकली नाही. आणि दुर्दैवाने राणा सांगा गंभीर जखमी झाले. आणि राजपूतांच्या आघाडीचा पराभव झाला. हो.
तर खानवाच्या विजयाने खऱ्या अर्थाने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. पानिपतने त्याला दिल्ली दिली, पण खानवाने त्याला हिंदुस्तान दिला. अगदी बरोबर. पण एक साम्राज्य उभं करण्यासाठी फक्त लढाया जिंकून भागत नाही. बाबरला स्वतःला एक लुटारू नाही, तर एक राजा म्हणून सिद्ध करायचं होतं. त्याने असं काय केलं ज्यामुळे लोकांना त्याला सुलतान नाही, तर एक बादशाह म्हणून स्वीकारलं? त्याने सगळ्यात आधी पादशाह ही पदवी धारण केली. पादशाह. हो, हा एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल होता. याआधी दिल्लीचे सुलतान स्वतःला बगदादच्या खलिफाचे प्रतिनिधी मानत असत. अच्छा. म्हणजे ते खलिफाच्या नावाने राज्य करत. पादशाह ही पर्शियन पदवी घेऊन बाबराने स्वतःला खलिफाच्या वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त केलं. आणि एक स्वतंत्र सार्वभौम शासक म्हणून घोषित केलं. अगदी. याचा अर्थ असा होता की तो कोणालाही जबाबदार नाही, त्याचा निर्णय अंतिम आहे. आणि त्याने नाण्यांमध्येही काही बदल केले, असं आपल्या स्त्रोतांमध्ये म्हटलंय. हो, त्याने चांदीचा शाहरुखी नावाचा शिक्का प्रचलित केला. हा शिक्का मध्य आशियातल्या त्याच्या मूळ राज्यातही चालायचा. म्हणजे यातून त्याने भारताचा व्यापार थेट मध्य आशियाशी जोडण्याचा प्रयत्न केला. बरोबर. जरी त्याच्या काळातल्या नाण्यांवर फार कलाकुसर नसली, तरी त्याने एक प्रमाणित चलन व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला, जी पुढे जाऊन अकबराने अधिक विकसित केली. हे सगळं ऐकून एक गोष्ट खूप विलक्षण वाटते. आपल्याकडे त्याच्या बाबरनामा या आत्मचरित्राचे काही भाग आहेत. त्यानुसार त्याला भारत अजिबात आवडला नव्हता. खरे. तो लिहितो की हिंदुस्थानमध्ये फारसं सौंदर्य नाही, इथले लोक सुंदर नाहीत, त्यांच्यात बुद्धिमत्ता नाही, कला नाही. म्हणजे एका बाजूला तो भारताला इतकी नावं ठेवतोय आणि दुसरीकडे तो इथेच राहण्यासाठी जीव धोक्यात घालतोय. हा विरोधाभास कसा समजायचा? यात विरोधाभास नाहीये खरं तर. यात आहे वास्तववादी राजकारण. तो एक राजा होता. त्याची वैयक्तिक आवडनिवड त्याच्या राजकीय निर्णयांच्या आड कधीच आली नाही. त्याला हे पक्क माहीत होतं की मध्य आशियात समरकंदमध्ये परत जाऊन त्याला काहीही मिळणार नाही. तिथे उझबेकांचा धोका कायम होता. हो. आणि भारताची अफाट संपत्ती आणि इथली संसाधनच त्याला एक मजबूत साम्राज्य उभं करण्यासाठी मदत करू शकत होती. त्याला फरगानाच्या थंड बागांची आठवण येत होती, म्हणून त्याने आग्र्यात तशा बागा तयार करायला सुरुवात केली. पण आपलं राज्य सोडून परत जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. कधीच नाही. आणि याच निर्णयाने भारताचा इतिहास बदलला. तो फक्त 4 वर्षेच राज्य करू शकला. 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. पण या 4 वर्षांत त्याने एका अशा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, जे पुढे जवळजवळ 300 वर्ष टिकले. अगदी. त्याने जी लष्करी, प्रशासकीय आणि राजकीय परंपरा सुरू केली, तीच मुघल साम्राज्याचा आधार बनली. तर आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की मुघल साम्राज्याची स्थापना ही केवळ एका व्यक्तीच्या शौर्यामुळे झालेली नाही. अनेक गोष्टींचा तो एक परिपाक होता. एकीकडे होती इब्राहिम लोदीच्या नेतृत्वाखालील दिल्ली सल्तनतीची अंतर्गत दुफळी. आणि ती राजकीय पोकळी. बरोबर. आणि दुसरीकडे होता बाबर, ज्याच्याकडे लष्करी हुशारी होती, आधुनिक तंत्रज्ञान होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गमावलेलं सगळं काही परत मिळवण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. पानिपतानी खानवाच्या लढायांनी हे सिद्ध केलं की केवळ सैन्याची मोठी संख्या विजयाची हमी देत नाही. डावपेच, तंत्रज्ञान आणि नेतृत्व जास्त महत्वाचं ठरतं. आणि तुम्ही म्हणालात तसं त्याचा भारतातच राहण्याचा निर्णय, तो सगळ्यात निर्णायक क्षण होता. हो. त्याच क्षणी तो एक लुटारू आक्रमक न राहता एका साम्राज्याचा संस्थापक बनला. बरोबर. त्याने पादशाह ही पदवी घेतली आणि भारतात एका नवीन सार्वभौम राज्याच्या परंपरेची सुरुवात केली. तर आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. बाबर जीनियस होता की लकी? मला वाटतं उत्तर असं आहे की तो एक जीनियस होता, ज्याला नशिबाने योग्य वेळी योग्य ठिकाणी आणून ठेवलं. आणि तो इतका हुशार होता की त्याने नशिबाने दिलेली संधी ओळखली आणि त्याचं सोनं केलं. अगदी बरोबर. जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार. बाबराने त्याच्या बाबरनामामध्ये लिहिलं आहे की त्याचं मन नेहमी मध्य आशियातील फरगानाच्या थंड वातावरणात आणि फळांच्या बागांमध्ये रमत असे. हो. पण तरीही त्याने आपलं उर्वरित आयुष्य भारताच्या उष्ण मैदानांवर एक साम्राज्य उभं करण्यात घालवलं. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर दिल्ली सल्तनतीचे सरदार आपापसात विभागलेले नसते, जर त्यांनी इब्राहिम लोदीला एकजुटीने साथ दिली असती आणि वेळेवर तोफखान्यासारखं नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं असतं, तर भारताचा इतिहास आज जसा आहे तसाच असता का?